रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. उंदरी नगरीमध्ये उंदरी नगरीमध्ये मौजे उंदरी पळते येथे पांडुरंगाच्या मंदिरातील जे नित्यनेम कार्यक्रम चालू आहेत त्यापैकी सकाळी 4 ते 6 काकड आरती व श्रीची महापूजा, त्याच्यानंतर रात्री 6 ते 8 हरिपाठ, 8 ते 10 ग्रंथ पारायण चालू, त्याच्यानंतर 10 ते 12 हरिजागर, असे विविध कार्यक्रम या उंदरी नगरीमध्ये आज 50 वर्षापासून सुरुवात आहेत. त्यापैकी जे ग्रंथ लावल्या जातात त्याच्यात प्रामुख्याने रामायण, महाभारत, हरिविजय, पांडव प्रताप, भक्ती विजय, अधिक मास, श्रावण महिन्यात शिवलीला अमृत, असे विविध प्रकारचे ग्रंथ या ठिकाणी 50 वर्षापासून नित्यनेमाने चालू आहेत. अधिक मास निमित्त कोणतं अधिक मासानिमित्त या चालू महिन्यात अधिक मास ग्रंथ हे लावलेलं होतं आणि नित्यनेमानं भजन चालू होतं. त्या भजनाच्या निमित्तानं आणि या अधिक मासाच्या निमित्तानं आज भंडाऱ्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. रामकृष्ण हरी मंडळी, धन्यवाद. रामकृष्ण हरी मंडळी, रामकृष्ण हरी. अधिक मास निमित्त आपण आपल्या उंदरी नगरीमध्ये काय काय साजरा केला? अधिक मास या निमित्तानं 1 महिना पहाटे 4 ते 6 काकडा, संध्याकाळी 7 ते 8 हरिपाठ, 8 ते 9 अधिक मास निमित्त ग्रंथ व 9 ते 12 हरिजागर. दररोज नित्यनेम 1 महिना अधिक मास या निमित्तानं संपूर्ण कार्यक्रम नियोजित केले आहोत. एक वर्ष काय काय चालते उंदरी नगरीमध्ये? 1 वर्ष अखंड हरिनाम सप्त्यापासून ते पुढच्या सप्त्यापर्यंत 1 महिना पहाटे 4 ते 6 काकड आरती, संध्याकाळी 7 ते 8 हरिपाठ, 8 ते 9 ग्रंथ पारायण नित्यनेम चालू आहे. कोणते ग्रंथ चालत? रामायण, महाभारत. सकाळी पूजा आरती समजा होती का? सकाळी पहाटे दररोज 4 ते 6 अभिषेक, विठ्ठल रुक्मिणीचा पण हनुमंतराचं अभिषेक. महाराज तुम्ही सांगा.